शिनगाव जहागीर ते खाल्यालगव्हाण मार्गावरील रस्त्यालगत सुमारे 200 ते 300 वृक्षांची वन विभागाची परवानगी न घेता तोड करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। ही वृक्षतोड गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच दिनांक 27 जुलै 2026 रोजी वन विभागानं MH28 AB 678 क्रमांकाचा लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त केला। कारवाई दरम्यान चालक वाहन सोडून पळून गेला। या कारवाईत मिरेज साहेब, बुधवत साहेब, RFO गायकवाड साहेब आणि टेकाळे साहेब यांनी सहभाग घेतला असून मिरेज साहेब यांनी याबाबत माहिती दिली आहे। मात्र ट्रक जप्त झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणाहून इतर ट्रकद्वारे लाकूड वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे वन विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी आहे। वन विभाग देवराजा यांनी खूप मोठी कार्यवाही केलेली आहे। याबाबत मेरज साहेब आपल्याला माहिती देतील। नमस्कार साहेब, आज नेमकी आपण काय कारवाई केली आणि काय विषय होता? विषय असा होता की शिनगाव ते पांगरी रस्त्यामध्ये जे इलेक्ट्रिसिटीचा चाललेला आहे तिथून आम्हाला गावातून 2-3 वेळेस फोन आले की बा साहेब हे इथले लोक बिना परवाना झाडं तोडून राहिले। त्याबद्दल आम्ही जसा फोन आला तसं तत्काळ तिथे गेलो। तिथं काही अज्ञात लोक म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे की झाडं तोडत होते, पण आम्ही जायच्या अगोदर ते लोक तिथून पसार झाले। आमच्या गाड्या वगैरे पाहून ते निघून गेले तिथून। पण शेवटी आम्ही त्या गोष्टींच्यावर पाळत ठेवून होतो। शेवटी आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्हाला त्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जमीर शेख साहेब आणि वैभव काकडे साहेब, ACF साहेब, आपलं RFO साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गस्त केली आणि आम्हाला सायंकाळी 7-7:30 वाजता एक आयशार हे ते आम्हाला सापडलं। ते आम्ही आज ऑफिसला आणून जप्त केलेलं आहे। आता पुढील कार्यवाही तिवारीवर जारी करून आणि उद्या सकाळी पुढील साहेबाच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही होईल। नेमकी काय कारवाई होत असते साहेब? कारवाई आता ट्रक जप्त केलेला आहे, कुठला माल आहे काय याच्या सकाळी रोजनी म्हणजे त्याचं प्रजाती कुठली आहे काय आहे याचं सकाळी सखोल चौकशी करते ना। आता रात्री असल्या गाड्यांना तेवढं करू शकत नाही। आता आपल्याला मजूर नाही आहे, पुरा कुठला माल आहे काय मोजमाप घेण्यासाठी उद्या सकाळी बाकीची कार्यवाही सकाळी। बरं, आज ट्रकमध्ये नेमका काय माल सापडला? सध्या ट्रकमध्ये दिसल्याप्रमाणे तर सगळं मारून दिसून राहिला। आता उद्या सकाळी दिवस निघला की त्यांच्या पुढं खालचा करता येईल आणि कुठला माल आहे, कुठली प्रजाती आहे, कुठली प्रजातीवर आपल्याला निर्बंध लावता येतात, काय करता येतात हे सर्व गुलमोहर आहे। सॉरी, गुलमोहर। आणि हे झाडं तोडण्यासाठी आपल्या वन विभागाची परवानगी आवश्यक असते ना? यांना कोणतेही काम करायचं असलं झाड तोडायची परवानगी आवश्यक असते समजा, त्याच्याबद्दल तर काही आम्ही तिकडे आलो असता तिथे बरेच निंबाचे झाडं पण तोडलेले दिसले, तर त्यावरती काय कारवाई होऊ शकते? समजा निंबाचे झाड तोडलेले आपल्याला खोड वगैरे दिसतील, त्यांनी जरी समजा बाकीचा माल पसार केलेला आहे तरी जे खोड तोडलेलं असतं त्या खोडावरून आपल्याला समजते, तर त्यावरती काय कारवाई होऊ शकते? किंवा कुठल्या ठेकेदारानं तो याचा घेतलेला आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करून किंवा तुम्ही कुणाला झाड विकले काय विकले हे उद्या सकाळी निश्चित करून। आणि ठेकेदारावर काय कारवाई होऊ शकते साहेब? ठेकेदारावर जर त्यानं अवैधरित्या समजा अवैधरित्या कृत्य केलेलंच आहे त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल आणि गुन्हा दाखल होईल। ठीक आहे, धन्यवाद साहेब। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।